नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. मराठी माणूस कसा किंवा किती लाचार असू शकतो त्यावर असंख्य अनंत अनेक कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येतील. म्हणजे एक उदाहरण तर मी तुम्हाला नेहमी देतो की आमच्या या मुंबईमध्ये मग तो लिंकिंग रोड असेल किंवा फोर्ट एरियातला फॅशन स्ट्रीट असेल किंवा अख्खा मोहम्मद अली रोड असेल किंवा मुंबईतल्या प्रत्येक लोकल स्टेशनच्या बाहेर म्हणजे ईस्ट वेस्ट दोन्ही बाजूला जे बहुसंख्य फेरीवाले असतात ते सारेच्या सारे त्यातले बहुसंख्य असंख्य अनंत जवळपास सारे पाक विचारांचे मुसलमान असतात. त्यांना आपल्या या राष्ट्राविषयी हिंदूविषयी किंवा महाराष्ट्राविषयी कवडीचंही काडीचंही प्रेम नाही, प्रेम नसतं. आणि तुम्ही आम्ही मराठी मी जेव्हा केव्हा त्यावर चौफेर नजर टाकतो या मुसलमानांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करताना बघतो. केवळ मराठीच नाहीत तर आपल्या या देशाच्या कानाकोपऱ्यातून जे हिंदू या मुंबईमध्ये खरेदीसाठी येतात किंवा याचे टुरिस्ट म्हणून येतात आणि जेव्हा खरेदीला बाहेर पडतात तेव्हा ते देखील या मुसलमान फेरीवाल्यांच्या किंवा जे मुसलमान विक्रेते आहेत तिथे जाऊन खरेदी करतात. मान खाली जाते. थोडक्यात काय तर मुसलमान असेल किंवा अमराठी आम्ही मराठी अत्यंत लाचार आहोत. कारण या साऱ्यांसमोर आम्ही विनाकारण पायघड्या घालतो आणि आपण मराठी आपापसात मात्र विनाकारण एकमेकांशी हेवे दावे करतो, एकमेकांशी विनाकारण भांडत बसतो. मित्रांनो, अगदी अलीकडे मी सुरतला गेलो होतो. महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केल्यानंतर म्हणजे अगदी मनोर सोडल्यानंतर मी एका ठिकाणी थांबलो तेव्हा दोन मुसलमान आपापसामध्ये एकमेकांशी उर्दूमध्ये नाही, हिंदीत नाही तर गुजरातीमध्ये बोलत होते. थोडक्यात काय तर गुजरातच्या कानाकोपऱ्यात घरात भलेही तुमची बोलीभाषा मातृभाषा मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, बंगाली असेल किंवा अन्य कुठलीही भाषा असेल, पण जेव्हा केव्हा तुम्ही या गुजरातमध्ये बाहेर पडता तेव्हा सारे एकमेकांशी अस्खलित गुजराती बोलत असतात. आपण मराठी या लाचारीतून कधी बाहेर पडणार आहोत? गुजरातमध्ये जर राहायचं असेल, तिथे जर तुम्हाला नोकरी व्यवसाय काही करायचं असेल तर तिथे कंपल्सरी प्रामुख्यानं एकमेकांशी गुजरातीमध्ये बोलावंच लागतं. आपण मराठी मात्र केवळ लाचारी स्वीकारून मोकळे होतो. मी माझ्या मुलांना नेहमी सांगतो की माणसानं घरात शेळी आणि बाहेर वाघ असायला हवं. पण बहुसंख्य घरातली मुलं घरात वाघ आणि बाहेर शेळी असतात आणि नेमकं तेच आम्हा मराठी माणसाच्या स्वभावात आहे. आपण अमराठींसमोर, मुसलमानांसमोर, इतरांसमोर मराठी सोडून कोणत्याही माणसासमोर कमालीचे लाचार आहोत, गांडू आहोत, घाबरट आहोत, भित्र्या आहोत पद्धतीनं वागत असतो. वास्तविक हे अमराठी किंवा मुसलमान आपल्या जीवावर आम्हा मराठींच्या भरवशावर या महाराष्ट्राच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोठे झाले आहेत, श्रीमंत झाले आहेत, पैसे मिळवत आहेत, आम्हाला आजही लुटताहेत, लुबाडताहेत, ओरबडताहेत. पण आम्ही मराठी मात्र त्यांना आमचं कुठलंही मराठी पण लादायला अजिबात तयार नाही. म्हणजे आपण जर घराबाहेर पडल्यानंतर या अमराठींशी
मराठीतून बोललो तर तो एक प्रकारचा आपण कमीपणा किंवा अडाणीपणा आहे असं समजतो आणि घराबाहेर पडल्या पडल्या मोडक्या तोडक्या इंग्रजीतून किंवा भलत्याच हिंदीतून बोलायला सुरुवात करतो. पण अस्खलित मराठी येत असूनही आपण मराठीतून बोलायला तयार नाही. विशेषतः मला नागपूरकरांचा तर एवढा राग येतो की या नागपूरमधल्या प्रत्येक मराठी माणूस, विदर्भात देखील बऱ्याच ठिकाणी त्याच पद्धतीचं वातावरण आहे. घरात अस्खलित मराठी बोलणारे विदर्भातले, नागपूरमधले मराठी घराबाहेर पडल्यानंतर दोन मराठीसुद्धा एकमेकांशी हिंदीतून बोलतात. केवढी ही लाचारी. जर आपण मराठी आहोत तर आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, राज्याबाहेर गेल्यानंतर, देशाबाहेर पडल्यानंतर जर आपण इंग्रजी किंवा हिंदीचा उपयोग करत असू तर ते योग्य आहे. पण आपल्या या राज्यात जर आपण बाहेर पडल्यानंतर मराठीतून बोलायला सुरुवात केली तर समोरचा अमराठी किंवा मुसलमान किंवा हिंदी भाषिक पुढल्या 5 मिनिटात मला मराठी येत नाही, तुम्ही हिंदी किंवा इंग्रजीतून बोला असं स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आणि आपण देखील कमालीचे बावळट भाव चेहऱ्यावर आणून त्याच्याशी मोडक्या तोडक्या इंग्रजी किंवा हिंदीतून बोलायला सुरुवात करतो. आपली ही अशी मजबुरी आहे. किंबहुना आमच्या या राज्यामध्ये प्रत्येक उपहारगृहातून तुम्ही कंपल्सरी आमच्या मराठी पदार्थांना ठेवायला हवं, ते तयार करायला हवेत. येथल्या प्रत्येक रेस्टॉरंटमधून, उपहारगृहातून अमराठी किंवा मराठी नसलेले पदार्थ मिळत असतील तरीही त्या उपहारगृहातून आपण गुजरात पद्धतीनं मराठी पदार्थांची त्यांना प्रकर्षानं सांगितलं पाहिजे, कंपल्शन करायला पाहिजे. पण आपले राज्यकर्ते हलकट आणि आपण तर हेकट आणि बावळट. त्यामुळे हे अमराठी, हे मुसलमान, हे महाराष्ट्राबाहेरचे सारे आपल्यावर राज्य करून मोकळे होतात. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अगदी अलीकडे जेव्हा मी सुरतला गेलो होतो, तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्सचा एक मोठा पदाधिकारी, माझा मित्र, त्यानं मला सुरतला जे नव्यानं हिऱ्यांचं हब बांधल्या जात आहे ते दाखवलं आणि तो परिसर बघून पेंटागॉन देखील जिथे फिकं पडेल एवढं भव्य दिव्य हिऱ्यांचं मार्केट, हिऱ्यांचं हब या गुजरात्यांनी त्या सुरतमध्ये उभं केलं आहे. आणि या गुजरात चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यानं मला सांगितलं की पुढल्या काही महिन्यात मुंबईतल्या तुमच्या BKC किंवा मुंबईतला हिऱ्यांचा व्यापार पूर्णतः कोलमडून पडेल आणि हा सारा हिऱ्यांचा व्यापार आम्ही या संकुलात वळता केला असेल. थोडक्यात काय तर आमचे राज्यकर्ते नवीन उद्योगधंद्यांना चालना देताना दिसत नाही आणि ज्यांना आपणहून उभं राहायचं असतं त्यांना या राज्यातल्या सरकारी खात्यातून, मराठी माणसांकडून, स्थानिक मराठी नेत्यांकडून, गुंडांकडून, कामगारांकडून ज्या पद्धतीचा त्रास होतो त्या त्रासाला कंटाळून ते सारेच्या सारे राज्याबाहेर चालले आहेत. तुम्हाला आणखी एक आश्चर्य सांगतो, मुंबईतल्या नरिमन पॉईंट परिसरामध्ये माझं कार्यालय आहे. गेले अनेक वर्षाले तिथे माझं कार्यालय आहे. तुम्हाला माहिती आहे की पूर्वी भारतातले, राज्यातले, मुंबईतले नामवंत उद्योगपतींचे कार्यालय या नरिमन पॉईंट परिसरात असायचे. पण आता
हे अमराठी उद्योगपती, व्यापारी, बिझनेसमन या नरिमन पॉईंट परिसरातल्या इमारतीमध्ये अभावानं आढळतात, झपाट्यानं कमी होत चालले आहेत. आणि या नरिमन पॉईंट परिसरातल्या प्रत्येक इमारतीत कोणत्या सरकारी अधिकाऱ्याचं, कोणत्या नेत्याचं, कोणत्या मंत्र्याचं, कोणत्या दलालांचं ऑफिस आहे, त्याची यादी माझ्याकडे उपलब्ध आहे. थोडक्यात काय तर या राज्यातले जे लुबाडणारे, लुटणारे, हरामखोर, बदमाश नेते, अधिकारी, दलाल या राज्याला लुबाडत आहेत, ते सारेच्या सारे नरिमन पॉईंट परिसरातल्या कार्यालयावर कब्जा करून बसले आहेत. त्यांनी हे सारे कार्यालय विकत घेतले आहेत आणि इथला जो घरंदाज, इथला जो नामवंत, या राज्याला पुढे नेणारा जो उद्योगपती होता, तो आता राज्याबाहेर पडतो आहे. हे राज्य सोडून जातो आहे. थोडक्यात काय तर मराठी माणसाचं, मराठी राज्यकर्त्यांचं हे खूप मोठं अपयश आहे. आपली मान त्या अपयशातून खाली जायलाच हवी. अगदी घडलेला एक सत्य किस्सा सांगतो. माझ्या ओळखीची एक अत्यंत देखणी, सुस्वरूप, श्रीमंत मराठी मुलगी एका मराठी तरुणाच्या आकंठ प्रेमात बुडालेली होती. त्या दोघांचं प्रेम एका मराठी मुलाला, मराठी तरुणाला, माझ्या ओळखीच्या तरुणाला बघवत नव्हतं. कारण तो देखील त्या तरुणीच्या प्रेमात पडला होता, पण ती तरुणी त्याला तोपर्यंत भाव देत नव्हती. तू माझ्यावर प्रेम कर असं या अमराठी तरुणानं त्या मराठी तरुणीला कधीही थेट सांगितलं नाही. पण त्यानं एक युक्ती केली. त्यानं तिला मोठ्या खुबीनं तिचा तो मराठी प्रियकर कसा नालायक आहे, बैलवेडा आहे, बेवडा आहे, बदमाश आहे, चंचल आहे, हे अनेक उदाहरणं देऊन, पुरावे देऊन पटवून दिलं. शेवटी त्या तरुणीला आपल्या प्रियकराचा मनापासून राग आला आणि तिनं त्या प्रियकराला सोडलं. पुढे ती आपसुकच या अमराठी तरुणाच्या प्रेमात पडली. आज ते दोघंही संसार करत आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. मित्रांनो, आपल्या या राज्यात नेमकं तेच चाललं आहे. जे मुस्लिमांना, अमराठी मंडळींना या महाराष्ट्रात सातत्यानं घडायला पाहिजे, तेच नेमकं घडलं आहे. आपण मराठींनी आधी राज्यातल्या बौद्धांचा दुस्वास केला, त्यांना दूर ठेवलं. ते आपोआप आपल्यापासून मनानं दूर गेले. आजही त्यांच्यात आणि आपल्यात मोठी दरी आहे. आता तर मराठा आणि मराठेतर असा वाद विशेषतः मराठ्यांनी त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून उकरून काढला आणि आपल्या मागण्या ठेवल्या बाजूला. पण या दिवसामध्ये मराठा आणि मराठेतर असा वेगळाच वाद निर्माण झाला आहे. तिकडे जरांगे तर इकडे भुजबळ, या पद्धतीचे नेते आपापसात भांडायला लागले आहेत आणि हे अत्यंत गंभीर आहे. थोडक्यात काय तर आपण मराठी आता आपापसात त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांशी एवढे गैरसमज करून बसलो आहोत की मला असं वाटते नजीकच्या काळात मराठा व्हर्सेस अमराठा किंवा मराठेतर ही दरी मिटण्याची अजिबात चिन्ह नाहीत. विशेषतः मला जरांगेंना हे सांगायचं आहे की काही लबाड मराठा नेते तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करून, गोंधळाची परिस्थिती निर्माण करून कदाचित स्वतःचा स्वार्थ
कसा साधता येईल त्यावर कॉन्सन्ट्रेट आहेत. पण जरांगे, मी तुम्हाला अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो की आजता गायत ज्या नेत्यांनी केवळ मराठ्यांचं नेतृत्व केलं, मग ते विनायक मेटे असतील किंवा आणखी कोणी, कुठलाही मराठा नेता कधीही सत्तेच्या राजकारणात मोठा झाला नाही. अगदी आतून मोठ्या खुबीनं ज्यांनी मराठ्यांसाठी, मराठ्यांच्या भल्यासाठी राजकारण केलं, पण उघड आम्ही केवळ मराठ्यांचे नेते अशी भूमिका घेतली नाही, ते मात्र शरद पवारहून मोठे झाले. जरांगे, तुमची ही चूक होते आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून तुम्ही, भुजबळ, वडेट्टीवार, अन्य नेते एकमेकांशी भांडता आहात आणि बौद्ध, ब्राह्मण, मराठा, अमराठा, माळी, कुणबी, तेली या पद्धतीचं दूषित वातावरण निर्माण करून आपण सारेच्या सारे मराठी अतिशय झपाट्यानं कमकुवत होतो आहे. आणि त्याचा मोठा फायदा आपल्या या राज्यावर ज्या अमराठींनी, ज्या मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केलं आहे, ते या संपूर्ण आपापसातल्या आपल्या या भांडणांचा गैरफायदा घेऊन मोठे होतील आणि आपण कायम हात सोडण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही. असे घडायला नको. तूर तेवढंच मित्रांनो. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए. रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स. रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम. अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप.